नमस्कार मित्रांनो, आजच्या तारिणी मालिकेच्या भागामध्ये प्रेम, संकोच, सस्पेन्स आणि काही मजेशीर गैरसमज असे अनेक रंग पाहायला मिळाले. चला तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजच्या भागात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा. आजच्या भागाची सुरुवात होते केदार आणि तारिणीच्या बेडरूममधून. दोघीही झोपायची तयारी करत असतात. लग्नानंतर एकमेकांसोबत राहण्याची सवय अजून व्हायची असल्यामुळे दोघांमध्ये हलकासा संकोच आणि गोड अवघडलेपणा दिसून येतो. अशातच केदार तारिणीकडे पाहत म्हणतो, बॉस, आज काहीतरी वेगळंच वाटतंय. त्यावर तारिणी त्याला हसत सांगते की ऑफिसमध्ये बॉस म्हणणं ठीक आहे, पण घरात तरी मला तारिणी म्हण. मात्र केदार लगेच हसत उत्तर देतो की ऑफिसमध्येच नाही तर माझ्या आयुष्यातही तूच माझी बॉस आहेस. हे ऐकताच तारिणीच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज आणि आनंद दिसून येतो. त्यानंतर केदार मनातली भावना व्यक्त करत म्हणतो की आज पहिल्यांदाच असं वाटतंय की या खोलीत माझी खरी लाईफ पार्टनर माझ्यासोबत आहे. झोपताना त्यांच्या दोघांच्या मध्ये ठेवलेली उशी काढण्यासाठी दोघेही एकाच वेळी हात पुढे करतात. हातांचा हलकासा स्पर्श होतो आणि काही क्षण दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. कोणताही मोठा संवाद नसला तरी त्या शांत क्षणात त्यांच्या नात्यातील जवळीक स्पष्ट जाणवते. त्यानंतर दोघे झोपतात आणि त्याच वेळी त्यांच्या मनात केदारने तारिणीला केलेल्या प्रपोजचा सुंदर फ्लॅशबॅक सुरू होतो. जुन्या आठवणींनी दोघांच्याही चेहऱ्यावरती नकळत हसू उमटतं. यानंतर सकाळचा सीन दाखवला जातो. तारिणी अजून झोपलेली असते. केदार तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद बाजूला काढायला जातो, पण अचानक तारिणी दचकून मोठ्याने ओरडते. केदार लगेच तिची माफी मागतो आणि सांगतो की त्याला तिला घाबरवायचा अजिबात हेतू नव्हता. त्यावर तारिणी शांत होत सांगते की चूक तिचीच आहे. आजपर्यंत कोणी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने तिच्याशी वागलं नव्हतं, त्यामुळे ती अचानक दचकली. हे ऐकून केदार म्हणतो की जर तुला हे आवडलं नसेल तर मी पुन्हा असं करणार नाही. पण तारिणी त्याला समजावते की तसं काहीही नाही. इतक्यात चेतना काकू खोलीत येतात. त्या तारिणीला विचारतात की एवढं मोठ्याने का ओरडलीस. परिस्थिती सावरण्यासाठी तारिणी पटकन सांगते की तिला उंदीर दिसला होता. त्यानंतर चेतना काकू उद्या वटपौर्णिमा असल्याची आठवण करून देतात. तारिणी आणि निशीची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे तयारी आजपासूनच करावी लागेल असं त्या सांगतात. तारिणी खोलीबाहेर गेल्यानंतर चेतना काकू केदारकडे पाहत मुश्किलपणे म्हणतात की माझं बारीक लक्ष आहे तुझ्याकडे. गमतीत असतात त्या. दुसरीकडे तारिणी गुलाबची चौकशी करण्यासाठी कस्टडीमध्ये पोहोचते. खोली पूर्ण अंधारात असते. ती लाईट सुरू करताच गुलाब अस्वस्थ होतो आणि खूप ओरडू लागतो. त्याला उजेडाचा खूप त्रास होत असल्याचं दिसून येतं. तारिणी शांतपणे त्याच्यासमोर बसते. गुलाब तिला म्हणतो की आली आहेस तर विचार, तुला जे विचारायचं आहे ते. दरम्यान ऑफिसमध्ये केदार येतो आणि युवराजने आणलेल्या आय विटनेसबद्दल माहिती विचारतो. टीम त्याला सांगते की त्या व्यक्तीचं लोकेशन मिळालं आहे. त्यानंतर कमांडो आणि टेक्नो केदारची लग्नानंतरची मजा घ्यायला सुरुवात करतात. संसारात रोमॅन्स वाढवण्यासाठी तारिणीला एखादं गिफ्ट दे असं सल्लाही ते देतात. तेव्हाच केदारला चेतना काकूंनी सांगितलेल्या नवीन दुकानाची आठवण येते आणि तो तारिणीसाठी गिफ्ट आणण्याचा निर्णय घेतो. पुन्हा गुलाबच्या चौकशीकडे वळल्यावर तारिणी एक वेगळी युक्ती वापरते. ती मुद्दाम चॉकलेटच्या रॅपरचा आवाज करत राहते. त्या आवाजामुळे गुलाब पूर्णपणे अस्वस्थ होतो. तो ओरडतो, आवाज बंद कर, नाही तर मी स्वतःलाच मारून टाकेन. इतकंच नाही तर तो स्वतःचे डोके भिंतीवर आपटायलाही सुरुवात करतो. तारिणी तिथून निघून जाते. तेव्हा गुलाब तिला थांबवत सांगतो की हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेबद्दल विचार. तारिणी लगेच प्रश्न विचारते की वसुधा बेलसरेला कोणी मारलं, त्या कटात आणखी कोण कोण सामील होतं. पण या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी गुलाब मोठ्याने हसायला लागतो. त्याचं विचित्र हसू पाहून तारिणी संतापते, त्याला ढकलते आणि तिथून बाहेर पडते. यानंतर केदार आपल्याला बाहेरून एखादी शॉपिंग बॅग घेऊन आलेला दाखवलं गेलंय. त्यानंतर कौशिकी केदारला कॉल करून म्हणते, वरती ये, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे आणि विचारायचं आहे. यानंतर केदार आणि कौशिकीमध्ये आय विटनेसबद्दल गंभीर चर्चा होते. कौशिकीला वाटत असतं की त्याने सांगितलेली माहिती ही खरी असेल तर प्रकरण खूप गंभीर आहे. मात्र केदारचं मत असतं की कोणताही निष्कर्ष काढण्याआधी प्रत्येक गोष्ट पडताळून पाहणं आवश्यक आहे.
कारण त्याला युवराजचं सगळं काम माहिती असतं. दुसरीकडे घरात वटपौर्णिमेची तयारी सुरू झालेली असते. चेतना काकू शॉपिंग करून येतात आणि तारिणीला उद्याच्या व्रताबद्दल सविस्तर सांगतात. त्याच्यानंतर तारिणीला नमाचा फोन येतो. ती सांगते की मला सुमी आजीने तुला फोन करायला सांगितलं आहे. ती सांगते की सुमी आजीने तुला उपवास धरायला सांगितला आहे पूर्ण दिवसाचा. त्याच्यानंतर वटपौर्णिमेची तयारी सुरू करायला सांगितली आहे. पण तारिणीचं लक्ष मात्र कुठेच नसतं. ती गळ्यातल्या मंगळसूत्राकडे पाहत स्वतःच्याच विचारात हरवलेली असते. नमा तिची चेष्टा करत सांगते की कॉलेजमधले सगळे केदार जिजूंचे फॅन झाले आहेत. त्यावर तारिणीही हसत उत्तर देते की फॅन असू देत, पण त्याचं लग्न झालं आहे हेही सगळ्यांना सांग. यानंतर येतो आजच्या भागातील सर्वात मजेशीर प्रसंग. आपल्याला दाखवलं असतं की केदारने आणलेलं जे गिफ्ट असतं ते त्याने सोफ्यावर ठेवलेलं असतं. त्यानंतर चेतना काकू लग्नाची शॉपिंग म्हणून खूप साऱ्या बॅग्स घेऊन त्याही त्या सोफ्यावर ठेवतात. नंतरला ते मिक्स होऊन जातात. त्यातील एक बॅग खाली पडते. त्याच्यानंतर चेतना काकू सगळ्या बॅग घेऊन जातात. त्याच्यानंतर त्या मिक्स झालेल्या बॅगमुळे मिसअंडरस्टँडिंग निर्माण होते. केदार बाहेर येतो आणि ती बॅग परत घेऊन जातो आणि तारिणीला देण्यासाठी आतमध्ये जाताना आपल्याला दाखवलेलं आहे. केदार तारिणीसाठी आणलेलं गिफ्ट तिला देतो. तारिणी ते उघडते आणि त्यातून एक सुंदर ड्रेस बाहेर येतो. मात्र ती म्हणते की ड्रेस खूप छान आहे, पण थोडा मोठा वाटतोय. हे ऐकून केदार मनातच गोंधळतो, कारण त्याने निवडलेला हा ड्रेस नव्हताच. तरीही तो शांतपणे सांगतो की मी हा बदलून आणतो. याचवेळी दुसऱ्या बाजूला चेतना काकू त्यांची शॉपिंग बॅग उघडतात आणि त्या ड्रेसऐवजी नाईटी निघते. त्या चिडून जातात आणि दुकानदाराला जाब विचारण्यासाठी पुन्हा दुकानात जाण्याचा निर्णय घेतात. कौशिकी त्यांना शांत करत ड्रायव्हरला सोबत घेऊन जा, ड्रेस बदलून आणण्याचा सल्ला देते. पण हे सगळे केदार लपून ऐकत असतो. त्याला लगेच समजतं की दुकानात पॅकिंगची गडबड झाली असून त्याने तारिणीसाठी घेतलेला ड्रेस चुकून काकूंकडे गेला आहे. चेतना काकू बाहेर पडताच केदार त्यांच्या मागे धावत जातो आणि त्यांना थांबवतो. तो म्हणतो की तुम्ही कशाला जाता, मीच ड्रेस बदलून आणतो. चेतना काकूंना आश्चर्य वाटतं की तुला माझा ड्रेस कसा ओळखणार. त्यावर केदार मुश्किलपणे उत्तर देतो आणि मला माझ्या क्यूट काकूंची आवड चांगलीच माहिती आहे. हे ऐकून चेतना काकू खुश होतात आणि नाईटीची बॅग केदारच्या हातात देतात. केदार ते घेऊन दुकानाकडे निघतो आणि याच ठिकाणी आजचा भाग संपतो. पुढील भागाच्या झलकमध्ये वटपौर्णिमेसाठी सुंदर तयार झालेली तारिणी दिसते. तिच्याकडे पाहून केदार म्हणतो की असं वाटतंय आयुष्यभर फक्त तुझ्याकडेच पाहत राहावं. दुसरीकडे घरातील सर्व महिला वटपौर्णिमेसाठी तयार झालेल्या असतात. मात्र कौशिकी तयार झालेली नसते. तिला इरा तयार होण्यासाठी सांगते, पण त्याच वेळी ईशा इराला सांगते की तुझी मम्मी तयार होऊ शकत नाही, कारण तिला तुझ्या पप्पांसोबत राहायचंच नाही. हे ऐकताच कौशिकीचा चेहरा पूर्णपणे उतरतो आणि ती खूप दुखावलेली दिसते. आता पुढच्या भागात वटपौर्णिमेचा सोहळा कसा पार पडणार, केदार आणि तारिणीमधील गोड नातं आणखी कसं खुलणार आणि गुलाबकडून वसुधा बेलसरे प्रकरणाचं रहस्य उलगडणार का, हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.